मी कधीच रंगरूपावरनं डिस्क्रिमिनेशनही केलेलं नाहीये आणि कोणाला जज सुद्धा केलेलं नाही आणि मला ते आवडत सुद्धा. मनामध्ये काही आधी घडलेल्या घटनांचा एक राग आहे. आपला श्री किंवा आपला अगदी बॉय नेक्स्ट डोअर असलं काहीतरी करतो यार, काय जाऊन छातीला मी केलं असं नाही. करायची काहीतरी काडी करायची आणि सुमडीत करा आणि लपा. प्रेशर येतं की बापरे आता या XYZ माणसाने माझ्यासाठी काहीतरी केलं तर मग मी त्याच्यासाठी काहीतरी करणार. मी या मताचाच नाहीये. तेव्हा तुम्हाला पटकन म्हणा बाबा मग मी ही तुझी मालिका नाही, सिरियल नाही बघणार. संभव माझ्या आईला तिच्या मनात असं होतं. मगाशी गप्पा मारता मारता एक छोटीशी गोष्ट रिव्हील केली. तू अनेक सोशल गोष्टींवर तू व्यक्त होत असतेस किंवा तुझा रोकटोकपणा किंवा तू स्पष्ट व्यक्त आहेस. अशा ज्या काही गोष्टी आहेत तर तुला काय वाटतं अजून कोणत्या गोष्टींमुळे तुला ओळख मिळाली पाहिजे अभिनेत्या व्यतिरिक्त? नमस्कार, मी मधुरा जिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कमळी मालिकेमध्ये लवकरच एक नवी एंट्री होणार आहे आणि ती एंट्री आहे तुमचा सगळ्यांचा लाडका अभिनेता शशांक केतकर आणि आता तू माझ्याबरोबर आहे. हाय हॅलो नमस्कार. कसा आहेस? उत्तम आणि बिझी आहे, काम करतोय. येस, आणि पहिलाच दिवस आहे आज कमळीच्या सेटवरचा. सो कसं चाललंय शूट सकाळपासून? एक्साइटिंग. कमळीचा जो दिग्दर्शक आहे तो जी मी आधी मालिका केली होती हेमन बावरे त्याचाच दिग्दर्शक आहे आणि त्यामुळे आल्यानंतर एक आपोआपच कम्फर्ट आला की अरे वा मुकेश सरच आहेत. शिवाय कमळी ही मालिका माझ्या घरी सगळे बघतात आणि हे फक्त काही इंटरव्ह्यूत सांगायचंय म्हणून नाही. अनेकदा ते असं म्हणायचे की कंटेंट विषय खरं तर छोटासा आहे पण तो ज्या पद्धतीने त्यांनी लिहून बांधलेला आहे, ज्या पद्धतीने सगळेच ऍक्ट करतायत ते कमाल आहे. आणि संभव माझ्या आईला तिच्या मनात असं होतं की आता मुरांबा संपल्यानंतर तुला कदाचित कधीतरी कमळीकडनं कॉल येईल, म्हणजे कमळी या मालिकेकडून कॉल येईल. आणि तसंच खरंच घडलं. त्यांनी फोन केला आणि मी खरंच वाटही बघत होतो की पुन्हा एकदा झी वरती केव्हा येता येईल. तर कमळीच्या निमित्ताने झी मराठीवरती पुन्हा एकदा येता येत आहे. येस, आणि आता खरं तर म्हणणारच होतं की झी वरती तुझं एक कमबॅक आता खूप वर्षानंतर झालंय. मला वाटतं परत घरी आल्यास असं वाटत असेल. निश्चित 100%. म्हणजे ज्या वाहिनीनं आपल्याला घराघरात पोहोचवलंय ते आपलंच घर ना. तर त्या घरी जेव्हा परत येतो तेव्हा अर्थात एक वेगळा कम्फर्ट असतो, एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. ती आपली माणसं असतात आणि त्यांच्यामध्ये वावरणं हे केव्हाही खूप हक्काचं असतं. तर ते सगळं मला पुन्हा एकदा अनुभव येणार आहे. क्या बात आहे. आणि आता कमळीमध्ये तुझी एंट्री झालेली आहे कोच म्हणून. सो एक आता ते एक वेगळं कॅरेक्टर तुझं असणार आहे. आता ते आम्हाला माहिती नाही अजून की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे काय आहे. माझ्या कपड्यांवरून मी कुठल्याही खेळाचा कोच असेल असं तुम्हाला वाटणार नाही. ट्युटर आहे. ट्युशनचा कोच. माझ्या स्क्रिप्ट मध्ये कोच असंच लिहून येत आहे आणि ते बरोबर येतो. कोचच आहे कारण तो स्ट्रिक्ट आहे, तो शिकवतो, शिक्षक आहे. त्याचे काही नियम ठरलेले आहेत आयुष्य जगण्याचे, शिक्षणाचे, त्या बिझनेसचे, सगळ्याचे नियम त्याचे ठरलेले आहेत. आणि तो गो गेटर आहे. त्याला ते आवडतं. मनामध्ये काही आधी घडलेल्या घटनांचा एक राग आहे आणि त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी तो आज जे काय करतोय ते करतोय. सो ते खूप बिलिव्हेबल कॅरेक्टर आहे. त्याच्याबद्दल चीड येणार ते कॅरेक्टर आहे. ऍट द सेम टाइम तो असा का आहे हे सगळं दाखवण्याचीही मला संधी मिळणार आहे. सो एक खूप इमोशनली खूप छान वर खाली असणारं ते लेयर्स असणारं एक कॅरेक्टर आहे. आणि असं कॅरेक्टर जर प्ले करायला मिळत असेल तेही झी मराठीवरच्या नंबर 1 मालिकेमध्ये तर आणखीन काय हवं. आणि जी माझे आई बाबा बघतात त्यांना खूप आवडते अशा मालिकेत जर मला पुन्हा काम करायला मिळतं तर वाय नॉट. बरं, आता आम्ही जरा जागा चेंज केले कारण का तुम्हाला मगाशी आम्ही बोलताना थोडासा आवाज आला असेल. तिथे शूट चालू आहे त्याच्यामुळे आम्ही जरा दुसरीकडे आलोय. पण हेच गप्पा ह्या अशाच सुरू राहणार आहेत. येस, तर तू सांगत होतास मला की तुझ्या भूमिकेबद्दल सांगत होतास, झी वरती पुन्हा एकदा आलास त्याबद्दल. तर मुळात माझं तेच म्हणणं आहे की कुठलाही विलन किंवा त्रास देणारा माणूस हा काही फक्त चेहऱ्यावरनं कधी दिसत नाही, कधीच रादर दिसत नाही. की एखादा चांगला दिसणारा माणूसही गुन्हेगार असू शकतो आणि अत्यंत त्या दृष्टीने चांगला न दिसणारा माणूस अत्यंत सभ्य असू शकतो. त्यामुळे दिसणं हा क्रायटेरियाच नाहीये. माणसाचं मन, त्याची जडणघडण, त्याच्यावर झालेले संस्कार, त्याची स्वतःची विचार करण्याची क्षमता, ह्या सगळ्यावरती त्याचा स्वभाव अवलंबून असतो. माणूस कसाही असो, सगळी माणसं सुंदरच दिसतात आणि हे मी खूप जेन्युइनली मानतो. मी कधीच रंगरूपावरनं डिस्क्रिमिनेशनही केलेलं नाहीये आणि कोणाला जज सुद्धा केलेलं नाही आणि मला ते आवडत सुद्धा नाही. त्यामुळे मला अशा भूमिका करताना फार मजा येते की आयुष्यपत हा ऑडियन्सचा पॉइंट ऑफ व्ह्यू की आपला श्री किंवा आपला अगदी बॉय नेक्स्ट डोअर असलं काहीतरी प्ले करतो यार, काहीतरी वेगळंच आहे. अशी प्रतिक्रिया ऐकायला खूप आवडते कुठल्याही कलाकाराला. तसंच मलाही आवडतं की
त्यांच्या मनामनामध्ये घराघरामध्ये जर मी एक बॉय नेक्स्ट डोअर, त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ असा म्हणून जर एक एक स्थान मिळवलेलं आहे, तर मला आता हे असं एक प्ले करायचं आहे जे मीही केलेलं नाही आणि त्यांच्यासाठी सुद्धा सरप्राईज असणार आहे. तर माझ्या गेटअपवरनंही तुम्हाला कळत असेल की मी एक वेगळा कोच आहे. जसं मी आधी सांगितलं की एक तो शिस्तबद्ध आणि वेगळाच गो गेटर आहे आणि त्याची त्याची कॉम्प्रोमाइजेस आहेत, त्याची त्याची तत्व आहेत आणि हे सगळं प्ले करताना मला जाम धमाल येणार आहे. म्हणजे मला कोणालाच जस्टिफाय करायचं नाही, पण गुंडाचं गुंड होणं सुद्धा का असतं, वाईट माणसाचे वाईट होणं का असतं, हे जर प्ले करायला मिळालं तर वाय नॉट. आणि ते काही दरवेळेला लिहून येतं असं नाही, ते मला शोधावं लागेल आणि शोधायची संधी मला डिरेक्टर आणि टीममुळे मिळणार. वा. पण मला सांग, जेव्हा तू पहिल्यांदा नवीन नवीन असं आलास इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा अशा तुला काय वेगळ्या नवीन नव्या गोष्टी कळल्या की अच्छा ओके हे असंही असतं, किंवा ओके हे असं केलं जातं शूट, किंवा हे असं करतात, की पहिलं फोटोशूट असेल, पहिली ऑडिशन असेल, काही असेल? म्हणजे ज्या ज्या गोष्टी मी पहिल्यांदा फेस करत होतो त्या सगळ्याच्या बाबतीत मी तेवढाच क्युरियस होतो जेवढं तू मला आता विचारतेस की आई शपथ फोटोशूट म्हणजे हे असं असतं, ऑडिशन म्हणजे हे असं द्यावं लागतं, मग आपल्याला प्रोफाईल्स द्यायच्या असतात, मग आपलं सांगायचं असतं. ते पाठी धरून सुद्धा मी केलेलं आहे सगळं, त्याच्यावरती नाव लिहून हे सगळं केलेलं आहे. हो हो हो, हे सगळं केलेलं आहे मी आणि ते अजूनही चालू आहे. म्हणजे आज अगदी मराठीत नसलं तरी हिंदीच्या कुठल्या ऑडिशनला गेलो तर हे मला आजही करावं लागतं आणि मज्जा आहे त्याच्यात ती, कारण ते पुन्हा एकदा नव्यानं शोध नाही स्वतःलाच ऍक्टर म्हणून. शूटिंग म्हणून मी त्या प्रोसेसच्या बाबतीत कधीच एवढा फॅसिनेटेड नव्हतो की आई शपथ असे लाईट्स असतात, कॅमेरा असा असतो. आणि फॉर्च्युनेटली एक इंजिनियर असल्यामुळे सुद्धा, लहानपणापासून नाटकं बघितलेली असल्यामुळे, लहानपणापासून शूटिंग्स बघितलेली असल्यामुळे, कारण मी कोल्हापूरला राहायचो त्यामुळे रंकाळ्याला मी इतकी शूटिंग्स बघितलेली आहेत, त्यामुळे मला साधारण त्याचं अंग होतं की करतात काय शूटिंग, हे कशाशी खातात बाबा ऍक्टर्स, म्हणजे काय करतात, एक एक शॉट 4-4 वेळा ते करतात, एक किंवा दोनच कॅमेरे असतात, आपल्याकडे काही 8-8 कॅमेऱ्याचा सेटअप नसतो. तर हे असे जे खूप छान प्रश्न जे प्रेक्षकांच्या डोक्यात असतात की अरे तुम्ही इतक्या वेळेला का तेच तेच करता, एकदाच काय ते शूट करा ना 5-6 कॅमेऱ्यांनी, तर तसं नाही होऊ शकत. हे मला खूप आधीपासून माहित असल्यामुळे त्या बाबतीत मी तसा क्युरियस नव्हतो किंवा तशा कुठल्याही बाबतीत माझी शाळा नाही घेतली कधी की हा नवीन याची जरा शाळा घेऊया. तर तसं काही झालं नाही माझ्या बाबतीत, पण क्युरियस मी आज सुद्धा आहे. मी फक्त माझंच पात्र नसतं, माझ्या सिरियल मधली किंवा कुठल्याही प्रोजेक्ट मधली बाकीची पात्र आहेत ना, मी त्यांच्याही वावरण्याबद्दल खूप क्युरियस असतो की यार तुम्ही काय करताय, म्हणजे त्याचे पडसाद माझ्यावरती कळत नकळत उमटणार आहेत. आता मी तुमचा भाग असल्यामुळे, या मालिकेचा भाग असल्यामुळे, त्यामुळे मी क्युरियस आज सुद्धा असतो. मग तो डिरेक्शनच्या बाबतीत असतो, लेखनाच्या बाबतीत असतो, प्रॉपर्टीच्या बाबतीत असतो, सगळ्याच्या बाबतीत मी क्युरियस आहे. आणि मला असं वाटतं की हे लहान मूल तुमच्या मनातलं, डोक्यातलं जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्ही ऍक्टर म्हणून सतत शोधत राहता. आणि नाव कमिंग बॅक टू द सिरियल, कोच आहेस तू आता मालिकेमध्ये, पण मला सांग, तू शाळेमध्ये जेव्हा होतास तेव्हा तुझ्या काय आठवणी, किंवा तू जायचास क्लासला वगैरे आणि किती टवाळखोर होतास, किती असा एकदम सभ्य शांत अभ्यास होतास? नाही, मी शांत होतो, मस्ती नाही करायचा अजिबात. शाळेत वर्गात केली, क्लासेसमध्ये नाही केली फार. वर्गात केली, भरपूर मस्ती केली. म्हणजे अगदी टॉयलेटमध्ये जाऊन चित्र काढण्यापासून सगळं केलेलं आहे. पण सगळे छुपे कारनामे होते आमचं, असं काही फार बाहेर जाऊन छातीटोपळा मी केलं असं नाही. करायची काहीतरी काडी करायची आणि सुमडीत करा आणि लपा, यातला होतो मी. कारण मी एक स्विमर होतो शाळेकडनं, मी अनेक वर्ष खेळलोय, मी आपल्या स्टेटला पण रिप्रेझेंट केलंय, तिथे माझ्या शाळेला रिप्रेझेंट केलंय. त्यामुळे शाळेत जी काही मस्ती करायची असते ती सगळी मस्ती केलेली आहे. पण तरी सुद्धा एक गुणी मुलगा म्हणून मी कायम इमेज तुला ठेवावी लागत होती. शिक्षकांसमोर मी होतो. आणि एक दोनदा जेव्हा काहीतरी खोडी काढताना, मस्ती करताना मला जेव्हा पकडलंय, तेव्हा सगळ्याच शिक्षकांचं असं झालं होतं की केतकर तू हे असं करू शकतोस, आम्हाला अपेक्षा नव्हती, बोलवा आई बाबांना, बोलवा ह्याच्या. मग मी अगदी शिक्षकांच्या पाया पडलेलो आहे, त्यांना गयावया केले की नका आईला नका बोलव, हवं तर मी इथे दिवसभर उभा राहतो, सगळं केलेलं आहे. पण तसं काही झालं नाही, आई बाबांना बोलवलं गेलं, सगळं झालेलं आहे, मार खाल्लेला आहे, हे सगळं झालेलं आहे माझ्या बाबतीत. बापरे. आणि तुला पण 2 मुलं आहेत, त्याच्यामुळे लहान मुलांना सांभाळणं आणि आई वडील म्हणून त्यांना काही गोष्टी शिकवणं, सांगणं, हे पण ती एक वेगळी गोष्ट असते, स्पेशली जेव्हा ते लहान असतात. तर आता मुलगा मोठा आहे तुझा, तर आता तो शाळेत जात असेल, तर त्याला वडील म्हणून सांगताना तुझं असं काही असतं का की हे कर, हे करू नको, असं तू या झोन मधला आहेस की तू करून बघ मग तुला कळेल या झोन मधला आहेस? या सगळ्याच झोन मधला आहे मी. म्हणजे तो करतच नाहीये असं झाल्यानंतर हे सांगावंच लागतं की एकदा करून तरी बघ, मग नाही आवडलं तर नाही. मस्तीखोर आहे, भरपूर मस्तीखोर आहे, भरपूर. म्हणजे सगळी तो बॅकलॉग भरून काढतोय माझा.
कारण तो एकतर दिसतो माझ्यासारखा, सगळेच म्हणतात की अरे ऋग्वेद खूप तुझ्यासारखा दिसतो. आणि ऋग्वेदच्या डोक्यामध्ये काही गोष्टी आम्ही खूप क्लिअर भरवलेल्या आहेत की हे 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 असं वागणारी माणसं म्हणजे लबाड आणि हे हे असं वागणारी माणसं म्हणजे चांगली. सो आता जेव्हा मी आता कमळी करतोय, मग त्याच्यात मी थोडासा लबाड असणार आहे असं जेव्हा मी काल त्याला सांगितलं, तेव्हा तुम्हाला पटकन म्हणा, बाबा मग मी ही तुझी मालिका नाही, सिरियल नाही बघणार, पोलीस तुला पकडतील, घेऊन जातील. लबाड माणसांना पोलीस पकडतात. पण मला त्यातनं हे जाणवलं की लहान मुलांचा हा जो सच्चेपणा आहे, हा जो इनोसन्स आहे, हा मोठेपणी आपल्यात कुठे हरवतो की लबाडपणा कुठलाही केला की आपल्याला पोलीस किंवा कुठली यंत्रणा आपल्याला पकडू शकते. हा शहाणपणा आपल्याला मोठं झाल्यानंतर का नसतो आपल्याकडे. तर लहान मुलांकडनं खूप शिकण्यासारखं आहे. तर मी त्याला शिकवण्यापेक्षा त्याच्याकडनंच मी खूप शिकत असतो. राधाही त्याच्याकडनं शिकत असते. राधा सुद्धा त्याचं शेपूट आहे. आणि मुलांना शिकवणं हे एक अख्खं वेगळं करिअर आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रियांका आता घरी असते. आता तिची एक नोकरी तिनं फायनली पुन्हा सुरू केली आहे. पण तिनं जर लक्ष दिलं नसतं तर ऋग्वेदचं आत्ता हे 5.5 वर्षांपर्यंतचं शहाणं होणं हे अशक्य होतं. म्हणजे तिचे आई बाबा, माझे आई बाबा, माझी बहीण, तिचा भाऊ आणि प्रियांका हेच आहेत सगळे. कारण मी कायम बाहेर असतो. मी फक्त ऋग्वेदला शाळेत सोडायला जातो आणि घरी जेव्हा जातो तेव्हा तो झोपलेला असतो. आणि ही तक्रार प्रत्येक बापाची असते. ह्याच्यात काही मी वेगळं काहीतरी करतोय अशातलं काही नाहीये. पण हेच करायचं असतं. कारण बाबा इतकं काम करतोय हे जेव्हा ते हळूहळू बघत राहतात तेव्हा त्यांना त्या कष्टांचंही महत्व कळतं, पैशाचंही महत्व कळतं आणि तेही खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांचे लाड पुरवायचे, पण त्यांना हेही कळणं गरजेचं आहे. खरंय. आता ना ऍक्च्युली थोडंसं कदाचित विषयाच्या बाहेर जाईल हा प्रश्न, पण आता तू जे सांगतोस त्याच्यावरून मला असं वाटतं विचारायचं. आपल्याकडे ना इंडस्ट्रीमध्ये ना असं खूप आहे की जेव्हा एखादी ऍक्ट्रेस लग्न होतं किंवा ती प्रेग्नंट असते त्यानंतर मग ब्रेक घेतला जातो आणि मग नंतर कमबॅक होतं वगैरे वगैरे. तर मला वाटतं हे ना खूप काळापासून हे सुरू आहे आपल्या इथे आणि आता बरेच जण ते ब्रेक करतायत. पण अभिनेता म्हणून तुला असं कधी वाटलं का की वडील झाल्यानंतर आता एक छोटासा ब्रेक घ्यावा, हे कधी तुझ्या डोक्यात आलं? ब्रेक घ्यावा असं डोक्यात नाही आलं. पण जेव्हा ऋग्वेद तर खूप जेव्हा लहान होता तेव्हा मी होतं नाटक टाळलं. कारण नाटकाचे दौरे असतात, अनेक दिवस तुम्हाला भेटणार नाही अशी एक शक्यता असते त्याच्यामध्ये. सिरियलचं कसं आहे की मी रोज घरी जाणार आहे, मला माहिती आहे मी रोज त्याच्या कुशीत किंवा तो माझ्या कुशीत झोपणार आहे याची खात्री आहे मला. त्यामुळे मी टाळलं. पण आजची पिढी खरंच खूप वेगळी आहे. आजची पिढी त्या स्टिरियोटाइप्स मध्ये फॉर्च्युनेटली अडकत नाहीये. म्हणजे कोणाचे फिजिक किंवा बॉडी याच शेपमध्ये पाहिजे अशी डिमांड सुद्धा तर कमी झालेली आहे. कारण कॅरेक्टर्स आणि त्यातल्या डेप्थ वरती विचार करणारे लेखक आणि दिग्दर्शक आणि प्रेक्षक आता येत आहेत समोर. त्यामुळे आखीव रेखीव हिरो, आखीव रेखीव हिरोईन ह्याच्यापेक्षा सुद्धा आहे ते स्टिरियोटाइप्स अजूनही आहेत आणि ते टेलिव्हिजन वरनं जाणं फार अवघड आहे. पण ऍटलिस्ट फिल्म्सच्या बाबतीत किंवा OTTच्या बाबतीत, नाटकाच्या बाबतीत आता हा स्टिरियोटाइप तुटतोय आणि जी खूप चांगली गोष्ट आहे. एखाद्याला ब्रेक घ्यायचा असेल तर आजची तरुण पिढी इतकी सुज्ञ आहे की आतापर्यंत करून ठेवलेलं काम, कमावलेला पैसा याची गुंतवणूक ज्या पद्धतीने तरुण पिढीने केलेली आहे त्यावरून त्यांची पुढची 1-2 वर्ष त्यांनी सिक्युअर करून ठेवलेली आहेत. अनेक कलाकार त्यांचा वेगळा व्यवसाय सुरू करतायत. सो ते फक्त या क्षेत्रावर अवलंबून राहत नाहीयेत. त्यामुळे आता आपण प्रेग्नंट आहोत किंवा मूल झालंय, आता वेगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या आहेत. म्हणजे आता ब्रेक घ्या आणि काम बाजूला ठेवा असाची पिढी विचार करत नाही. आणि त्यांच्या घरनंही हल्ली तसा म्हणावा तेवढा फोर्स होत नाही. अनेक घरांच्या कंडिशन्स वेगळ्या असतात. त्यामुळे मी सरसकट सगळ्यांसाठी हे म्हणणार नाही. पण मोठामोठी मी असं म्हणेन की आता खूप गोष्टी बदल होत चाललाय. येस. आणि आता सध्या आता मालिका तुझी एक मालिका आता संपली आहे आणि आता मला वाटतं तू लकी आहेस, कारण काही फार कमी लोक म्हणजे आजकाल सतत सुरूच असतात वेगवेगळे काय म्हणतात वेगवेगळ्या भूमिका किंवा वेगवेगळे रोज त्याच्यात येत असतात. पण मला वाटतं जी पटकन काम मिळणं जे असतं ना ते खूप चांगली गोष्ट आहे की खूप वाट नाही पाहावी लागत किंवा मग हव्या तशा भूमिकेसाठी थांबावं नाही लागत. तर तो जो मधला जो काही थोडाफार तुला वेळ मिळाला ती मालिका कट टू आजचा दिवस, त्या मधल्या वेळामध्ये काय काय करून घेतलंस जे खूप राहून गेलेलं इतक्या महिन्यांपासून? झोप, दुसरं काहीच नाही. झोप आणि घरच्यांना वेळ देणे. मी छान आराम केला. महिना सव्वा महिना माझ्या हातात होता ती सिरियल संपल्यानंतर. आणि बरं मी हे स्वतःहूनच ठरवलं होतं की जोवर चांगला कुठला तरी प्रॉमिसिंग रोल आणि फोन येत नाही तोवर मी काही स्वतःला फार एंगेज करणार नाही. आणि पण हे डोक्यात कुठेतरी होतं बरं का की झी मराठी नक्की फोन करेल, कारण ते झी मराठीचे प्रेक्षक आणि मी आतून सुद्धा पुन्हा एकदा झी वर येण्यासाठी आतुर आहे. आणि तसंच घडलं. जेव्हा यांचा फोन आला तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की हो मला सगळं मान्य असेल, शूटिंग कुठे आहे?
ते म्हणाले ठाण्यात. मी म्हटलं मी आहे, मी अवेलेबल आहे, मी करतोय लगेच. त्यामुळे गोष्ट आणि कॅरेक्टर, त्याची लेंथ, हे सगळं तुम्हाला इव्हेंच्युअली कळेलच की कळतंय. कितपत मोठा रोल आहे, किती छोटा रोल आहे, त्यात काय काय घडणार आहे. ह्या सगळ्या गमती जमती आहेतच, पण माझ्यासाठी आणखीन एक जमेची बाजू फॅमिलीला वेळ देता येणार आहे, कारण हो. शूट ठाण्यात आहे. ठाण्यामध्ये आहे. त्यामुळे मी लगेच हो म्हणालो. आणि टेलिव्हिजन मी करत राहणार. टेलिव्हिजन सारखी पॉप्युलॅरिटी, समाधान मला खरंच नाही वाटत दुसऱ्या क्षेत्रामध्ये आहे. कारण इथे जी एक मनशांती आहे ना, कारण 6 महिन्यात 1-2 फिल्म्स करायच्या, मग ते डिप्रेशनमध्ये जायचं, अरे बापरे पुढचं कामच येत नाही आणि फिल्मच करणार, अशातलं मी अजिबात नाही. मला जे चांगलं काम येईल ते मी सगळं करत राहणार आहे. आणि मला वाटतं ज्या टेलिव्हिजननी तुला ओळख दिले ते एकदा खूप मालिका केल्या म्हणून तिथे पाठ फिरवून हे करणं असं हे मी पण करू शकत नाही. आणि का करायचं? ते- बरं, हेच क्षेत्र आहे जसं तुम्हाला म्हणाले, ज्यांनी ओळख दिली, ज्यांनी पैसा दिला, ज्यांनी एक स्थैर्यता दिली आयुष्याला, त्याच्याकडे पाठ फिरवूच शकत नाही आपण. आणि पाठ फिरवली तर मी केवढा इन्सेन्सिटिव्ह असेल की यार, ज्या क्षेत्राने तुला मोठं केलं तिथे स्वतः नाही म्हणतोस, तर मी हे करणार नाही. मी फिल्म्स करत राहीन, हिंदीत काम करेन, सगळं करेन, पण मी टेलिव्हिजन सुद्धा करेन. Yes, आणि एक शेवटचा प्रश्न आता जाता जाता, कलाकार म्हणून तुला काय वाटतं की तुला शशांक केतकर म्हणून अजून कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे लोकांनी ओळखलं पाहिजे? फॉर एक्झाम्पल, तू अनेक सोशल गोष्टींवरती म्हणजे खूप गोष्टींवरती तू व्यक्त होत असतोस, किंवा तुझा रोकटोकपणा, किंवा तू स्पष्ट व्यक्त आहेस, हो. अशा ज्या काही गोष्टी आहेत, तर तुला काय वाटतं अजून कोणत्या गोष्टींमुळे तुला ओळख मिळाली पाहिजे अभिनेत्या व्यतिरिक्त? मी सामान्य माणूस सुद्धा आहे, हेही लोकांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मीच असं नाही, प्रत्येक कलाकार. आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी अत्यंत सेन्सिटिव्ह माणूस आहे, हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. मलाही इमोशन्स आहेत, मला नाती आहेत, आणि मला ती नाती चांगल्या पद्धतीने टिकवायची आहेत. आणि कुठलेही गैरसमज लोकांनी मनात ठेवू नयेत. बाकी काय, खरं तर तू म्हणालीस तसं की माझ्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी आता लोकांना माहिती आहेत की माझं एक हॉटेल सुद्धा होतं, मी एक स्विमर आहे, मी थोडं बहुत लिहितो, मी ऍक्टर आहे, मी इंजिनियर आहे, आणि मी समाजात घडणाऱ्या अनेक घटना गोष्टींबद्दल सातत्यानं बोलत असतो. कारण मी नागरिक आहे, जे सुरुवातीला म्हटलं की मी फक्त कॅमेरा कट झाल्यानंतर मी एक नागरिक म्हणून समाजात वावरत असतो. त्यामुळे ज्या समस्या सगळ्यांना भेडसावतात त्याच मला सुद्धा भेडसावतात. मी काही स्पेशल ट्रीटमेंट कोणाकडे मागायला जात नाही, आणि मला ती नकोच आहे. कारण त्याचं मला मग खूप प्रेशर येतं की बापरे, आता या XYZ माणसाने माझ्यासाठी काहीतरी केलं तर मग मी त्याच्यासाठी काहीतरी करणार. मी या मताचाच नाहीये. त्यामुळे मी सामान्य माणूस आहे, माझी मतं आहेत, माझा एक स्वाभिमान आहे, माझ्या काही गोष्टी आहेत ज्या मला शेअर करायच्या नाहीत. असं सगळं मी माणूस आहे. जसं कॉम्प्लेक्स माणसाचं मन असतं तसं माझं सुद्धा आहे. तेच स्ट्रगल्स आहेत. तर हे सगळं लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत. क्या बात आहे. फार छान वाटलं मला तुझी गप्पा मारून. आणि शूट कंटिन्युअस सुरू आहे, पण तरी तू वेळात वेळ काढून हो म्हणाल्यास, गप्पा मारल्या, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. मी मुद्दाम मालिकेबद्दल आणि तुझ्या रोलबद्दल खूप अजून काही विचारलं नाही, हो. कारण मला माहित नाही, तुला कदाचित ते रिव्हील करता येणार नाही, आणि ते आता बघण्यात जास्त मजा आहे. कारण मी मगाशी गप्पा मारता एक छोटीशी गोष्ट रिव्हील हो. केली की मी लबाड आहे. हो हो तर ते लबाड आहे म्हणजे नेमकं काय आहे, तर ते प्ले करण्याची गंमत आहे हो. कारण लबाड माणसाचं, जसं मगाशी म्हटलं, त्याचंही मन असेल ना की तो लबाड का का झाला, आहे? त्याच्या मागे काही कारणं असतील, तर ती जेव्हा मला एक्सप्लोर करायला मिळतील, हाताळायला मिळतील ना, तेव्हा ते कॅरेक्टर प्ले करताना मजा येईल. ते उथळ नाही वाटणार की राग आलाय म्हणजे काय. कारण मला नेहमी टेलिव्हिजनच्या बाबतीत असं वाटतं की एक भोय उंचवली म्हणजे तुम्ही राग आलाय आणि तुम्ही विलन आहात, असं नाही होत. तो विलन सुद्धा माणूस आहे, तर तो विलनच आहे, शेवटी मार खाणारच आहे तो, त्याला पोलीस पकडणारच आहेत. पण ते का केलं त्यांनी, हे जर एखादा ऍक्टर दाखवू शकला ना, तर मला तसे ऍक्टर्स आवडतात. आणि तसं काहीतरी मला करायला मिळणार असेल तर मी ते करतोय. येस. सो आता काय ट्विस्ट येणार ह्याच्या एंट्रीमुळे मालिकेमध्ये, ते तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. त्यासाठी पाहायला विसरू नका कमेंट. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.